जसं आपण बघितलं की रोगा सर्वव्यापी जायन्ते मंदाग्नो, तसा अजून एक टॉपिक आपल्या आयुर्वेदात फार महत्त्वाचा आहे की अनेक रोगांचं कारण एक कारण असू शकतं. तसं ते महत्त्वाचं कारण म्हणजे रोगा सर्वव्यापी जायन्ते वेगोदीर्ण धारणा. वेगोदीर्ण धारणा म्हणजे काय की आपल्या ज्या नॅचरल अर्ज आहे, जसं त्याच्यात तहान आहे, भूक आहे, झोप आहे किंवा युरिन आहे, मोशन आहे, ह्या नॅचरल अर्ज जर आपण कळत न कळत जर अडवल्या तर त्याचा आपल्या शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होताना दिसतो आणि हे क्लिनिकली आपण अनेक पेशंटमध्ये बघतो. तर याचं मी थोडक्यात पहिले काही नर्वस सिस्टीम, न्यूरोलॉजिकल सिस्टीमची कसं कनेक्शन आहे ते समजून घेऊ. त्याच्यात आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणून एक आपली सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस म्हणजे याच्या शब्दातच आहे ऑटो, म्हणजे शरीरात न कळत ज्या प्रक्रिया चालू असतात, ज्याच्यात आपण ब्रीदिंग करतो, हार्टबीट आहे, इंटेस्टायनल मुवमेंट आहे, ब्लिंकिंग ऑफ द आईज आहे, ह्या आपल्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हँडल करत असते. आणि त्याचे दोन प्रकार होतात, एक सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कधी ऍक्टिव्ह होते, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एखाद्याच्या मागे कुत्रा धावलाय किंवा एखादा अचानक आपल्याला स्नेक दिसला, कोब्रा दिसला, त्यावेळेस शरीरात जी प्रक्रिया होते ती म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे काय काय होईल, मग तुमचं ब्रीदिंग वाढेल, अचानक शरीरात ग्लुकोज निर्माण होईल, तुम्हाला घाबरल्यासारखं वाटेल, प्युपिल डायलेट होईल, शरीरात अचानक काहीतरी ऊर्जा आल्यासारखं होईल, हार्ट रेट वाढेल, पल्पिटेशन म्हणतो आपण त्याला. ही सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्ट झाली. तर ही ऍक्ट होणं ही इमर्जन्सी किंवा अचानक एखाद्या वेळेला आपल्यावर आलेल्या घटनेची प्रतिक्रिया आहे. ती इमर्जन्सी म्हणून ठीक आहे, पण आजकाल ही खूप कॉमन होत चाललेली आहे की आपण छोट्या छोट्या कारणाने सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतो आहे. व्हाईस वर्सा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे जी आपल्याला कामिंग देते, रिलॅक्स करते, हार्टबीट रिलॅक्स करतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलॅक्स करते, रेस्पिरेशन कंट्रोल ठेवून रिलॅक्स करते, ती म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. हे आपण समजून घेऊ.